थेट प्रक्षेपण अयोध्येतल्या सोहळ्याचं आपण सगळे बघणार आहोत। माझी सहकारी प्राजक्ता सुद्धा अयोध्येतून माझ्या सोबत आहे, तिच्याशीही बोलूया। प्राजक्ता, वातावरण कसं आहे तिथलं? म्हणजे राममय वातावरण तर आहे, पण थंडी सुद्धा प्रचंड आहे आणि त्यावेळेला भाविक भक्त सगळे अयोध्येत दाखल झालेले दिसतायत। पूर्व संध्येला आज काय भावना व्यक्त करशील, काय सांगशील अयोध्येविषयी? सुवर्ण, जितकं बोलू तितकंच कमी आहे, कारण मी सध्या शरयू नदीच्या तीरावर आहे आणि आता कर्नाटकातून एक रथ, खरं तर देशभरातून भाविक भक्त इथे दाखल होत आहेत। कर्नाटकातून देखील काही साधू महंत आलेले आहेत आणि हा रथ घेऊन आलेले आहेत। मी आपल्या कॅमेरामॅनला सांगते, आपली ही दृश्य दाखवू शकतात। नमस्कार, कहाँ से आए हो, क्या भावनाएं व्यक्त करोगे? क्या भावना हम व्यक्त करें, बातों में व्यक्त करने के लिए तो ये संभवता नहीं है, क्योंकि इतना आनंद है। साक्षात परब्रह्म परमात्मा श्री रामचंद्र भगवान की जो प्राकट्य महोत्सव दूसरा बार हो रहे हैं, इसीलिए श्री रामचंद्र भगवान की अत्यंत कृपा पात्र साक्षात एकादश रुद्र शंकर भगवान वायु नंदन केसरी अंजनी पुत्र हनुमान जी अपना जन्मभूमि से बाल रूपी होकर माताजी की गोद में। आप पूरा रथ लेके आए हो, कहाँ से आए हो और क्या खासियत है? हनुमान जी का जन्मस्थली किष्किंधा से आ रहे हैं, अपना प्रभु की प्रतिष्ठा की कार्यक्रम को साक्षी बनकर आनंद लेने के लिए, भक्तादि लोगों को अनुग्रह करने के लिए साक्षात हनुमान जी अपना जन्मस्थली से इस भव्य रथ में विराजमान होकर प्रभु की सेवा में विराजमान हो गया। सुवर्ण, आपण पाहिलं खरं तर हे भक्त, हे साधू महंत इथे अयोध्येमध्ये दाखल झालेले आहेत। प्रत्येकाच्या नावावर, खरं तर प्रत्येकाच्या मुखात राम नामाचा जप पाहायला मिळतोय। लाखोंच्या संख्येनं भाविक इथे दाखल झालेले आहेत। अतिशय राममय असं वातावरण झालेलं आहे। खरं तर व्हीव्हीआयपी मोमेंट इथे होते आणि त्यामुळेच काही ठिकाणी रेस्ट्रिक्शन्स आहेत, कुठे जाता येत नाही। मात्र तरी देखील हनुमानगडी असेल, रामपेढी असेल किंवा शरयू नदीच्या काठावर येऊन भाविक इथे दर्शन घेतात। नक्की